क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी श्री 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 गजपती गणपती भूपती जलपती पुरंदरानी शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत नीतिवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हर हर भारत माता की वंदे। ज्या मातीला श्रीराम प्रभूंच्या पावलं लागले ही तीच माती, ज्या मातीला श्रीकृष्ण भगवंताचे पावलं लागले ही तीच माती, या जगाला ज्ञानाचा अमृत पाजणारी ज्ञानेश्वरी ज्या मातीमध्ये जन्माला आली ही तीच माती, या जगाला भक्तीचा मार्ग दाखवणारा गाथा ज्या मातीमध्ये जन्माला आला ही तीच माती. पण एवढंच काय, गेले 350 वर्ष होऊन गेले आणि 400 वर्ष होत आली. आमच्या आया बहिणींची अब्रू सुरक्षित नव्हती का? आमच्या घराघरातील गाडगी मडकी सुरक्षित नव्हती? आमच्या याच मंदिरातील मूर्तिदेव सुरक्षित नव्हते का? आमच्या घराघरातील ग्रंथ सुरक्षित नव्हते? सर्वत्र आकांत माजला होता, सर्वत्र आकांत. आणि त्यावेळेस ज्यानं स्वतःच्या मनगडाच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, औरंगजेब बेजार केला, अफजल्या मारला, आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही नमवली आणि खुद्द सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला. अशा धर्मवीर, कर्मवीर, दानवीर, शूरवीर, क्रांतीवीर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोड्यांच्या टापांचा आवाज ज्या मातीला आजपर्यंत आपल्या या काळजामध्ये साठवून ठेवला ही तर तीच माती. का 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा करायचा का? या भारत देशामध्ये राजे महाराजे अनेक होऊन गेले, हो हजारो होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजच का? कारण माझ्या छत्रपती शिवाजी राजासारखं चरित्र कोण्या राजाचं नव्हतं. प्रत्येक राजा महाराजाच्या दरबारामध्ये माय माऊली नाचवली गेली, पण माझ्या राजाच्या दरबारात आणि स्वराज्यात माय माऊली वाचवली गेली. आमच्या श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र आठवतं, श्रीकृष्ण भगवंताचं चरित्र, त्यानंतर रामप्रभूचं, आणि रामप्रभू आणि श्रीकृष्ण भगवान परमात्मा या दोन्ही महापुरुषांच्या नंतर तिसरा महापुरुष जर आम्हाला हिंदुस्थानमध्ये सापडत असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज. ही ताकद आहे राजांची. हे पराक्रम करणारे लेकर अशा कोणाच्याही पोटी जन्माला येत नसतात. हो, जन्माला घालावी लागतात, ती तयार करावी लागतात. कसा होता आमचा भारत देश? कसा होता आमचा भारत वर्ष? चंद्रगुप्त मौर्याच्या काळामधला जर इतिहास उकरून काढला ना, अरे वा, गावा अगदी आनंदानं गुण्या गोविंदानं जगत होती, नांदत होती. घराघरातली गाडगी मडकी दह्यानं, दुधानं, तुपानं, लोण्यानं, हिर, माणिक, मोती, जड जवाहीर, सोनं, चांदी, अहो काय नव्हतं गाडग्यात. महाराज चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये त्यांच्याही अगोदर जर चोर शोधायचं म्हणलं ना, चोर शोधून सुद्धा सापडत नव्हता. ऐकलं का? अरे चोर शोधायचं म्हणलं तरी चोर शोधूनही सापडत नव्हता. सापडलं कसा? अरे घराघरात ऐश्वर्य संपन्नवर ओसंडून वाहत होत. चोरी करायला सवडच कोणाला नव्हती, हो गरज कोणाला नव्हती. एकदा पोटाला चटणी भाकरी पोटभर खाल्ली की तुमचं पंचपक्वानाचं जरी ताट आलं ना, तुमच्या ताटाकडे बघतय कोण? हो एकदा पोटाला खाल्ल्यावर. आज आपली रयत गरीब झाली यासाठी, कारण सरकार मान्य माणसांनी गोरगरिबाच्या ताटातलं वरबाडलं आणि आपल्याच ताटामध्ये आपल्याच पिढ्यानपिढ्यासाठी साठवून ठेवलं, म्हणून चोरांची संख्या वाढली.
चोर शोधून जरी सापडायचं म्हणलं तरी सापडत नव्हता महाराज. एवढा ऐश्वर्य संपन्न आमचा भारतवर्ष होता. म्हणून तर कोणीतरी म्हणालं सचमुच हमारी ये भारत माता सचमुच सोने की चिड़िया है, सोने की चिड़िया. माता माऊल्या हो, खेड्यापाड्यामध्ये गावागावामध्ये वस्तीमध्ये छत्रपती शिवाजी राजांच्या काळाच्या अगोदर अहो पहाटेच्या वक्ताला चिमणी पाखरांचा गलबलाट चालू व्हायचा, पशु पक्ष्यांचा चिवचिवाट चालू व्हायचा. आणि या चिवचिवाटामध्ये गावागावातली माता माऊले उठायची, आमची पुरुष मंडळी उठायची, गोठ्यात बांधलेली दावणीला बांधलेली जनावरं उठायची. आमचा शेतकरी वर्ग असलेला आमचा पुरुष मंडळी दावणीची जनावरं सोडायचा आणि स्वतःच्या शेतामध्ये पहाटेच्या वक्ताला पडकात चारायला घेऊन जायचा. आमच्या माता माऊलींनी सकाळच्या वक्ताला उठावं. माऊल्या हो, अंगणामध्ये सडा टाकावा, रांगोळी काढावी, दिवाबत्ती करावी, घरातली कामं उरकावीत आणि सगळ्या कुटुंबाचं धुणं घ्यावं आणि माझ्या माता माऊलींना गंगाजलामध्ये टाकावं. गंगाजल माहिती ना? अहो गंगाळ, ज्याला आपण गंगाळ म्हणतो ते गंगाळ नाहीये, ते गंगाजल आहे. आपल्याला चांगलं बोलायला कधीच जमलं नाही, गंगाजलचं वाटोळं करून टाकलं गंगाळ. आमच्या माता माऊल्याने त्या गंगाजलामध्ये साऱ्या घराचं धुणं घ्यावं आणि समधी कापड त्याच्यात टाकावे. माझ्या माता माऊलींनी सकाळच्या पहाराला हे सगळं उचलावं. कोण्या माऊलीनं डोक्यावर घ्यावं, कोण्या माऊलीनं कमरेवर घ्यावं, कोण्या माऊलीनं खांद्यावर घ्यावं. अरे कमरेला ठुमका मारत धुणं धुण्यासाठी नदीच्या, नाल्याच्या, ओढ्याच्या, विहिरीच्या काठावर माझ्या माता माऊलीनं जावं. खरं सांगू माऊल्या हो, माझ्या माय माऊलीच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. कशाच्या? सोन्याच्या. आज तुम्हाला काचाच्या घालायच्या बी कंटाळा आला, हा भाग वेगळा. कशाच्या बांगड्या होत्या माता माऊल्या हो? सोन्याच्या बांगड्या होत्या. माझ्या माय माऊलीनी नदीच्या, नाल्याच्या, ओढ्याच्या, विहिरीच्या काठावर दुन्याला घसरा मारावा. दुन्याला घसरा मारत असताना माझ्या माय माऊलीच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याचा स्पर्श नदी, नाल्या, ओढ्या, विहिरीच्या काठावरच्या दगडाला व्हायचा. अरे सूर्य मस्तकावर आल्यानंतर एखाद्या जर वरून डोंगरावरून पाहिलं ना तर सारा अखंड भारत वर्ष जो पवतर नजर पुरेल ना तोपर्यंत अखंड भारत वर्ष आमचा पिवळा चुटोक सोनेरी दिसायचा. म्हणून सोने की चिडिया था हमारा भारत वर्ष. अरे एखाद्या माय माऊलीने सकाळच्या प्रहाराला उठावं, आंघोळ लेकराला घालावी आणि आंघोळ घातल्यानंतर गंध पावडर करावी. माझ्या लेकराच्या गालाला काजळाचा काळा टिपका लावावा. का? कोणाची नजर लागू नये म्हणून. माझ्या माता माऊल्या हो, तुमच्या पूर्वजांच्या हातातल्या बांगड्याचा सोनेरी टिपका हा आमच्या भारत देशाच्या काळजाला लागलेला सोनेरी टिपकाच होता. एवढा ऐश्वर्य संपन्न या कर्नाटकमध्ये आज हम्पी आहे. हम्पी विजयनगर, विजयनगरचं साम्राज्य. रामचंद्र राजा, राजा रामचंद्र. आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही, कुतुबशाही या 5 शाह्या एकत्र आल्या आणि कर्नाटकचं राज्य संपवलं. अहो या राजाच्या दरबारात जर कोणी गेलं ना तर मोकळ्या हाताने सोडा. पुण्यांदा भीक मागायची गरज त्या महापुरुषाला कधीच कोणाच्या समोर त्या भिकाऱ्याला लागत नसायची. एवढा ऐश्वर्य संपन्न आमचा भारतवर्ष. पण गुन्ह्या गोविंदाने आमचा भारत देश नांदत होता. पण गुन्ह्या गोविंदानं नांदत असताना कोणीतरी निघाला, इराण वरून निघाला, कोणीतरी अफगाणिस्तानवरून आला, आमच्या भारत देशात आला. गावागावात, वाड्या तांड्या, वस्तीवर फिरू लागला.